माझं वाक्य पण संपलं ना. कसं असतं, वीज नियामक आयोगाकडे जेव्हा अशी दरवाढीचा प्रस्ताव येतो आणि हरकतीने सूचना मागितल्या जातात त्या ते केलं पाहिजे. जर जास्तीत जास्त सूचना आणि हरकती केल्या गेल्या तर त्याला निश्चित वजन प्राप्त होतं आणि तेवढं राजकीय पाठबळ पण त्या संघटनेकडे असलं पाहिजे. दुर्दैवाने ती माझ्याकडे नाही, आमच्याकडे नाही येते. आमचा आवाज पण त्यांनी प्रामुख्याने ताक घेतलीच पाहिजे असं त्यांना वाटत असेल तर तो राजकीय ताकद पण तेवढी निर्माण झाली पाहिजे. ती आपल्याकडे नाहीये. राजकीय ताकद कुठे जाते मला माहिती वीज आहे. नियामक मंडळावर नियमन ठेवायला लोकांचं असं काहीतरी मंडळ असलं पाहिजे असं त्याचा अर्थ. मग आहे, ग्राहक संघटना आहे ना, मग ग्राहकाला तेवढं पाठिंबा मिळाला पाहिजे. दरवाढीच्या सूचना आणि हरकती संदर्भात मी तुमच्या जीवन विकास मंडळाच्या कार्यालयामध्ये मी ठेवलं होतं, मला माहिती असेल बघा. कस्तुरबाकडे मी दिलं होतं, मी लोकांच्या सह्या घ्या म्हणून त्या ठिकाणी. बरोबर. मला आठवत असेल तर बघा, 1 फेब्रुवारीची गोष्ट आहे. ठेवलं होतं बरोबर. 8 फेब्रुवारी सुनावणी झाली तेव्हा वसईतून फक्त आम्ही 5 जण सुनावणीला होतो. निर्भय जनसंस्थेमार्फत आम्ही हरकत घेतली. 20 ग्राहक संघटनेच्या माध्यमातून हरकत घेतली. जनता दल सेक्युलरच्या नावाने हरकत घेतली, कारण तेच आम्ही निवेदन देत असतो, काही वेगळं नाहीये. आम आदमी पार्टीच्या नावाने हरकत गेली. मी अनेकांना सांगितलं, तुम्ही हेच निवेदन जे आहे ते तुमच्या नावाने तुम्ही द्या, पण ते कोणी करत नाही, कारण ते सुनावणी लिहायचं असतं. त्यानंतर त्याचा काही राजकीय लाभ मिळत नाही, कोण तिथे ऐकायला नसतं. बरोबर. सगळे मेंबर रिजॉईन झाले का बरं? बहुतेक सर्व आहेत सर. आपल्या विजेच्या समस्येसंबंधी खूप चांगली माहिती दिली. जॉन सरांची त्याबद्दल आभार मानतो मी. कारण म्हणजे मी ऐकायला आलो होतो आज तुमचे मला तुम्ही बोलतो केलं तुम्ही आज. काम करणारे जे आहेत ना, आता तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, फक्त आता याच विषयावर तुम्ही बोललात, पुढच्या वेळेला दुसरा तुमचा विषय आहे, कारण वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही काम करता, त्यामुळे आपल्या या चर्चेला खूप चांगलं फीडबॅक आणि माहिती मिळू शकते आणि आम्हाला बऱ्याचशा शंकांचं निरसन पण होतं. तर त्यामुळे पुढच्या वेळेला दुसरा विषय घ्या तुम्ही. आता आपण थोडस विषयांतर करू. मला वाटते सिद्धेशकडे जाऊ. सिद्धेश आहे का? हा सर बोला ना. ते आता जीईच्या नीटच्या परीक्षेसंबंधी चाललंय. मध्ये सूचना करतो, सिद्धेश नाईक यांनी आपला व्हिडिओ ओपन करा. मला मी त्यांना ओळखत नाही व्यवस्थितपणे. अरे सिद्धेश नाईक म्हणजे आपल्या या मुख्य प्रमुख ऑर्गनायझर आहे. नाही, मी फक्त फॅसिलिटेट करतोय. प्रमुख ऑर्गनायझर सर आपण सर्व आहात. नमस्कार जॉन सर. बोला. नाही, आता तुमचा चेहरा मला दिसला, कधी भेटलं तर नमस्कार चमत्कार करता येईल आपल्याला. काय कोणती माहिती नाही पडत ना. सध्या ते बोरिवलीला राहायला आहेत. अच्छा. या झूम वरती माणूस कुठेही आला तरी आपल्याला त्याचा संवाद साधता येतो. बरोबर. काय फरक पडत नाही. हा, मग सिद्धेश तू आता ह्याच्याविषयी काय सांग बरं. आता ते गव्हर्नमेंटची आता नीटची परीक्षा घ्यायचा विचार करते. आजच आहे नीटची परीक्षा. हा सर बोला ना. हा, तर ते काय कसे करणार? त्यांनी काय केलेलं आहे की सोशल डिस्टन्सिंगचे नियम आधारित, म्हणजे त्या आधारित त्यांनी नियम बनवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, जेई मेनची जी एक्झाम आता झाली सप्टेंबरमध्ये, जानेवारीमध्ये जेव्हा एक्झाम झाली होती तेव्हा एकूण सेंटर्स वाढवलेले आहेत आणि प्रत्येक सेंटरमध्ये मुलांची संख्या कमी केलेली आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये एका सेंटरला 500 मुलं जिकडे होती तिकडे आता एका सेंटरला 200 मुलांच्या आसपास आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये एक कुठून बसण्याची व्यवस्था करण्यात येईल. अच्छा. आणि त्या व्यतिरिक्त सॅनिटायझर्स आणि इतर जी पूरक मेडिकल आवश्यकता आहेत त्याची व्यवस्था सरकार करते आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांचा अनुभव या बाबतीत चांगला होता, त्यांना कोणती अडचण आली नाहीये. सर ऍडव्हान्स त्यानंतरचे काय असते, म्हणजे त्याची थोडी माहिती द्या. हा, तर जेई एक्झाम्स, जेईचा अर्थ आहे जॉईंट एंट्रन्स एक्झाम.
ही जी एक्झाम आहे ती भारतभर जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी घेतली जाते. 12वी पास झालेल्या प्रत्येक किंवा 12वी एक्झाम देत असलेल्या प्रत्येक विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो. त्यामध्ये जेईचे 2 टप्पे येतात, जेई मेन आणि जेई ऍडव्हान्स. दरवर्षी साधारण 10 लाख विद्यार्थी जेई मेनची परीक्षा देतात. त्या परीक्षेमध्ये जे टॉप 10% स्टुडंट्स असतात, साधारण 1.5 लाख स्टुडंट्स असतात, त्यांना पुढच्या स्टेजमध्ये जेई ऍडव्हान्स परीक्षेमध्ये शॉर्टलिस्ट केलं जातं. तर आत्ताची जी एक्झाम झाली ही जेई मेन होती, त्याची पहिली स्टेज होती. त्याची दुसरी स्टेज जेई ऍडव्हान्स 27 पुढच्या नेक्स्ट टू नेक्स्ट संडेला आहे. साधारण 1.5 लाख विद्यार्थी ही एक्झाम देतील. तर पैकी जेई ऍडव्हान्स एक्झाम आहे दुसरी स्टेज, त्या एक्झाम वर बेस्ड रँक वरून मुलांना IIT मध्ये ऍडमिशन मिळतात. देशभरात ज्या 23 IITs आहेत, ओल्ड 7 IITs प्रस्थापित केले, या सर्व IIT मध्ये ऍडमिशन्स जेई ऍडव्हान्स या एक्झाम मधूनच दिले जातात. त्याशिवाय जी पहिली स्टेज आहे जेई मेन, आय थिंक माझा इको येतो आहे. ओके, पहिली स्टेज जी आहे जेई मेन, त्या एक्झाम थ्रू मुलांना इतर NITs मध्येही ऍडमिशन मिळू शकतं. NITs म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. NEET, no, that is not NEET, that they are called NITs. NEET is a different exam. NEET, NEET is an exam for medical colleges. Whereas NIT is NEET is a name of the exam. NEET, NEET हे एका एक्झामचं नाव आहे, मेडिकल एंट्रन्स एक्झाम. Whereas NIT is actually names of the institutes. They are National Institute of Technologies. प्रत्येक राज्यात साधारण असे साधारण 20-25 NITs आहेत आपल्या देशामध्ये. तर त्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन साठी जेईची पहिली स्टेज, जेई मेन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये 10 लाख लांबून असं हळूहळू लांब येत जा, म्हणजे आपलं पुरं स्टॅच्यू पण त्याच्यात दिसलं. तर एकंदरीत ही जेई मेन एक्झाम 2 स्टेज मध्ये अशी असते. याबद्दल तुम्हाला काय माहिती, स्पेसिफिक प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही विचारू शकता. हॅलो सिद्धेश, NIT आणि IIT यांच्यामध्ये काय फरक आहे? IITs, they are established long back in 1958. First IIT was established, IIT Kharagpur, and they are the topmost, the best institutes India has for engineering. Where NITs come one level after IITs. So the ranking of NITs is coming after IITs. So you can consider them as a second tier level institutes, whereas the IITs are in the first tier. मग ते गव्हर्नमेंटच रन करते का? हा, NITs मध्ये जे ऍडमिशन्स आहे that they are also taken through JEE main. अच्छा. ओके. आणि ऍडव्हान्स मधून फक्त IIT ची का? हा, तर दुसरी स्टेज जी मी म्हटली ऍडव्हान्स, जेई ऍडव्हान्स, त्याच्यातून फक्त आणि फक्त IIT साठी ऍडमिशन घेऊ शकतो. IIT आणि ISC बँगलोर याच्यामध्ये पण तुम्ही ऍडव्हान्स मधून घेऊ शकता. NIT मधले कोर्सेस जे आहेत ते IIT पेक्षा खालच्या लेवलचे आहेत की कमी लेवलचे आहेत वगैरे असं काय? नाही, इट इज नॉट लाईक दॅट सर. आपण कोर्सेस ना असे कम्पेअर नको करूया. इनफॅक्ट असं बघूया की IITs दे आर द प्रीमियम, मतलब पूर्ण देशभरच्या इन्स्टिट्यूटची समजा रँकिंग लावली तर टॉप 10 मध्ये ऑलमोस्ट सगळे IITs येतील, आणि नेक्स्ट 11 to 20 त्या रँकिंग मध्ये NITs येतील. आणि ही रँकिंग इज बेस्ड ऑन नंबर 1 फॅकल्टीचं काय क्रेडेन्शियल्स आहेत, नंबर 2 प्रत्येक इन्स्टिट्यूटचं काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, नंबर 3 त्यांचा अल्युमिनी बेस किती मोठा आहे. फॉर एक्झाम्पल IITs एस्टॅब्लिश खूप पूर्वी झालेले आहेत आणि IITs मुळे भरपूर नाव झालेलं आहे. IITs चे जे अल्युमिनीज आहेत ते इतर देशात खूप चांगलं काम करत आहेत, त्यामुळे IITs ना एक ब्रँड नेम आहे. त्या प्रमाणात NITs ला नाही आहे, कारण NITs अल्युमिनीज although they are prominent but they are not as prominent as IIT alumni. अच्छा. So based on these factors the institutes are ranked. ओके. यामध्ये IIT NIT बरोबरच आयसर आहे किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, त्यांचं कसं रँकिंग आहे याही मला वाटतं प्रीमियम इन्स्टिट्यूट्स आहेत. हा, तर यांच्या बरोबर आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च,
आयसर बद्दल म्हणायचं झालं तर आयसर इज नॉट अ इन्स्टिट्यूट विच प्रोड्युसेस इंजिनियर्स. आयसर इज गिव्हिंग अ डिफरंट डिग्री. सी 12वी नंतर मुलांना सायंटिस्ट. तांत्रिक फील्डमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाऊ शकतात मुलं, किंवा रिसर्च मध्ये म्हणजे सायंटिस्ट जर कोणाला व्हायचं असेल त्याच्यासाठी जाऊ शकतात. तर इंजिनिअरिंग साठी म्हणायला गेलं तर टेक्निकल एज्युकेशन हे आपल्याला IITs आणि NITs मधून मिळतं. वेरेस सायन्स रिसर्च ओरिएंटेड जर कोणाला काही करायचं असेल तर ते आपल्याला आयसर, IISc, CMI असे इन्स्टिट्यूट आहेत, तिकडून आपण करू शकतो. त्यामुळे तसं बघायला गेलं तर आयसर आणि IITs ना कम्पेअर करणं बरोबर नाहीये, कारण त्यांचं दोघांचं काइंड ऑफ बघायला गेलं तर बेस फील्ड इज डिफरंट. IITs आर रिलेटेड विथ टेक्नॉलॉजीज, आयसर्स अँड IISc आर रिलेटेड विथ सायन्स. त्या आयसरला सुद्धा एंट्रन्स एक्झाम वेगळी आहे का? आयसरची वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे. त्याच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी 4 सब्जेक्ट लागतात. अच्छा. ते पुण्याचं आयुका जे आहे, आयुका. परंतु सर आयसर मध्ये तुम्ही JEE ऍडव्हान्सच्या रँकिंग वरूनही ऍडमिशन घेऊ शकता. अच्छा. आयसरचं जे चॅनल आहे, आयसर आणि IISc, दे हॅव 2 channels where a student can take admission. One channel is JEE Advance. If a student has good rank in JEE Advance, they can directly take admission in ICER or IISc. But suppose a student misses out on advance exam, then since they are science institute, they have their own entrance exams where a student can also admit. So ICER and IISc, like IISc, you can get admission through KVPY. KVPY is an exam by our government. KVPY means Kishore Vaidyanik Protsahan Yojana. Basically, this is the scheme to encourage young child to develop research interest in the students. कारण होतं काय की मुलांना इंजिनिअरिंगला जातात, रिसर्च मध्ये कोणी जात नाहीत, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्नमेंटने ही योजना आलेली आहे. आणि त्या योजने थ्रू तुम्ही IISc मध्ये ऍडमिशन घेऊ शकता किंवा आयसर सारख्या नामांकित इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आणि या एक्झाम नंतर मुलांना स्कॉलरशिपही मिळते. आता सिद्धेश, आता तुम्ही थोडा प्रश्न थोडेसे म्हणजे मी याच्यासाठी प्रिपेअर नव्हतो, नाहीतर मी तुम्हाला एक प्रॉपर चार्ट बेट बनवून प्रेझेंटेशन बनवून नाही थोडी आता. हा सर बोला ना. परंतु आता आपल्या देशातल्या ज्या दुसऱ्या संस्था आहेत, इस्रो आहे किंवा आहे किंवा ही आपलं भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे, हे सुद्धा संशोधन आणि शिक्षणासाठी हे असतं, तर त्यांना कशी एंट्री मिळते? हो सर, इस्रो इज नॉट अन इन्स्टिट्यूट ऑफ, म्हणजे इट्स नॉट अ टीचिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही काही कोर्स करू शकता. इट्स नॉट लाईक दॅट. ISRO is an organization producing scientists where you can do a job in ISRO, but ISRO does not give any degrees as such. Whereas पण तिथे डॉक्टरेट करतात ना लोक. I mean, those who are doing doctorate, they can be associated with some projects there, but it does not give any undergraduation courses as such. अच्छा. So TIFR म्हणा किंवा BRC म्हणा, अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस नाही आहेत. तिकडे जाण्यासाठी तुम्हाला एक बेस ग्रॅज्युएट कोर्सेस लागतात, and after that you can pursue your PhD or maybe masters in these institutes. So those are ISRO जे तुम्ही म्हटलं. त्यामुळे ISRO किंवा BRC किंवा TIFR यांना 12वी नंतरचं डायरेक्ट ऍडमिशन नाहीये, बिकॉज त्यांचे कोर्सेस नाही आहेत त्यांना अंडर ग्रॅज्युएशन. त्यासाठी तुम्हाला आधी अंडर ग्रॅज्युएशन करावे लागेल आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डॉक्टरेट साठी यू कॅन बी असोसिएटेड विथ दिस. बेंगलोरची सायन्स इन्स्टिट्यूट विषयी थोडं बोला ना सर. मी स्वतः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून शिकलेलो आहे 2006 ते 2009 या काळामध्ये. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही भारतातली खूप सायन्स साठी अग्रगण्य अशी संस्था आहे, म्हणजे ज्याचं ओव्हरऑल बेंगलोरची होय, म्हणजे युनिव्हर्सिटीच्या रँकिंग मध्ये हिचं रँकिंग IIT पेक्षाही वरचं आहे. तर ही संस्था साधारण 1909 मध्ये स्थापन झालेली होती आपल्या टाटा आणि विवेकानंद यांच्या प्रयत्नांतून. आणि त्या इन्स्टिट्यूट मधून खूप छान चांगले आपले सायन्स वैज्ञानिक निघालेले आहेत. सतीश धवन सारखे किंवा आपले CV रमन जे आहेत, हे आपल्या बेंगलोरच्या इन्स्टिट्यूटशी रिलेटेड होते. CV रमनच्या प्रेरणेने ते सुरू झाले की CV रमन त्याच्यातून झाले काय? CV Raman was, I think, his period was after IISc was incepted. IISc was inaugurated in 1909. So CV Raman's time was after that, I think. अच्छा.
सीबी रामनने सुरू केलेली संस्था कोणती? आय थिंक रामन इन्स्टिट्यूट म्हणून आहे, मला त्याबद्दल जास्त माहिती नाहीये. अच्छा अच्छा, मला वाटलं ही त्यांनी सुरू केली का? नाही, त्यांच्या सीव्ही रामन्स टाइम वॉज आफ्टर ISC वॉज इनॉग्रेटेड. Raman got his CV Nobel. Raman is latter. CV Yes. Raman is latter. He got his Nobel in 1929, I think. CV Raman. Yes. No, even 28. 28, 29, yeah, in that period. तिथं ऍडमिशन बेंगलोरला ऍडमिशन साठी प्रोसेस नीट आणि जे ऍडव्हान्स मधूनच असते ना? हा, तर तेच सांगत होतो की ISC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तिकडे अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस जे आहेत ते आता काही वर्षांपूर्वीच चालू झालेले आहेत. कारण मी जेव्हा शिकत होतो तेव्हा अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस नव्हते तिकडे. सो गेल्या 7-8 वर्षापासून तिकडे अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस चालू झाले आहेत आणि त्यांच्या तिकडे ऍडमिशन साठी मी सांगितलं की 2 चॅनल्स आहेत. एक आहे ऍडव्हान्स, JEE ऍडव्हान्स, आणि दुसरं आहे KVPY एक्झाम, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना. आणि या एक्झाम्स मुलं 12th 12वीची एक्झामच्या बरोबर किंवा नंतर देऊ शकतात. याशिवाय ISC मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन साठी, देन देर इज वन ऑप्शन कॉल्ड एज गेट एक्झाम, ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट एक्झाम. इंजिनिअरिंग नंतर हे देता येते. इंजिनिअरिंगच्या 4थ्या फायनल इयरला असलेले विद्यार्थी गेटची एक्झाम देऊ शकतात. मी स्वतः गेटची एक्झाम दिली होती आणि गेटच्या एक्झाम थ्रू ISC मध्ये जॉईन झालो होतो. आवाज तुटला. सॉरी, माझा आवाज येतोय का? हा, येतोय. हा, मी म्हणत होतो अंडर ग्रॅज्युएशन साठी 2 चॅनल्स मी सांगितले. पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ISC मध्ये त्यासाठी गेट म्हणून एक्झाम असते, GAET, ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग, जी इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षाला असलेले मुलं देऊ शकतात आणि इन दॅट थ्रू दॅट एक्झाम दे कॅन गो टू ISC. चला, सिद्धेश कडून आज खूप चांगली माहिती मिळाली. थँक्यू. सिद्धेश, मेडिकल ला जायचं असलं तर 12वी नंतर कोणती परीक्षा द्यावी लागते? नीट एक्झाम म्हणून आहे, नीट NEET. नीट एक्झाम, येस, नीट एक्झाम इज मेंट फॉर जस्ट लाईक इंजिनिअरिंग साठी जशी JEE एक्झाम आहे, सिमिलरली मेडिकल साठी नीट म्हणून एक्झाम आहे, NEET, राष्ट्रीय स्तरावर. मग आता ते नीटच्या प्युअरली नीटच्या ह्याच्यावरच देतात मार्कावर, 12वीचे पण मार्क धरतात? नाही, 12वीचे मार्क आता धरत नाहीयेत, आधी धरत होते पण आता त्यांनी ते रिलॅक्स केलेलं आहे. फक्त नीटच्या ह्याच्यावरच? होय, ऍक्च्युली नीटच्या एक्झाम बरोबरच एम्सची स्वतःची एक डिफरंट एक्झाम आहे, AIPMT म्हणतात त्याला. एम्स म्हणजे दिल्लीमध्ये एम्स आहे, त्याच्यासाठी नीट मध्येच ऍड केली. यावर्षी मला मेडिकल बद्दल खूप जास्त माहित नाहीये, बट लास्ट इयर पर्यंत ही एम्स वेगळी एक्झाम होती. मी सांगतो त्यावेळेस, 1 मिनिट सर. तर नीट जे एम्स आणि जिपमर जयपूरची जी एक्झाम होती वेगळी घेत होती ओडिसाची, परंतु या वर्षीपासून ते सर्व नीट मध्येच इन्क्लूड केलेले आहे. त्यामुळे वेगळी एक्झाम नाही त्यांची, फक्त एकच आहे. नीट मधून जे मेरिट मध्ये असतील त्यांना एम्स मध्ये, ओडिसा, ते सर्व एकत्रित केल्यामुळे एकच एक्झाम मेडिकल साठी केलेली आहे. ओके, वेगळी देशात कोणतीच नाही एक्झाम. ओके, लास्ट इयर पर्यंत तरी एम्स ची वेगळी एक्झाम, लास्ट इयर पर्यंत होती. बरोबर. ही लेटेस्ट माहिती आहे महापुरे सरांची. हो, अरे माझा मुलगा करतोय ना, सरांचा मुलगा आहे. ओके, तर आता आपण कन्क्लूड करूया. आजचं सेशन खूप चांगलं झालं. पुढच्या वेळी मी घेतलेल्या प्रशिक्षणावरती बोलायचं होतं मला. यावेळी सुभाष वारेने जे लेक्चर दिलं तर ते खूप जबरदस्त लेक्चर. संविधानावरती. हा, संविधानावरती. तर ते प्रशिक्षण 5 दिवसाचं घेतलंय, त्यावरती मी माझ्या तुटक शब्दामध्ये मी मांडणी करतो पुढच्या वेळी. चालेल, तयारी करून या. ते मी आपल्याला दुसरा एक विषय घेऊन या. हा, चालेल. महापुरे सर, पुस्तक कसे ना बाजूला तुम्हाला जी पुस्तकं माझ्याकडे आहेत, 1-2 दिवसात. 1-2 दिवसात तुम्हाला फोन करून, फोन करून येतो. हा, चालेल.
चला, थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. धन्यवाद. ओके. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. सिद्धेश. हो नक्कीच सर. जॉन सर Thank you. तुमचे आभार. तुमचे पण सिद्धेश नाईक. एनी टाइम. तुमचा चेहरा किती सुंदर. तुम्ही का तुम्ही व्हिडिओ बंद करता? नाही, त्या व्हिडिओ आमच्या एक संकेत आहे आपला की एकदा ओळख झाली का व्हिडिओ बंद ठेवायची असं. ठीक आहे. नाही, actually video मुळे ना- वसायला येतं की नाही, नाही? मला वाटतं व्हिडिओ चालू राहिला तर संवाद अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. हो नक्कीच. चेहऱ्यावरचे आवाज स्पष्ट होतात. बिलकुल नक्कीच. शक्यतो ते आहे, व्हिडिओ परंतु चालूच ठेवा. आपलं थोडस हे होतं, डिस्टर्बन्स होतं ना आपल्या बोलण्यामध्ये वगैरे, ते कमी होतं. जर समजा व्हिडिओ बंद तर आपल्याला स्मूथली बोलता येतं. बरोबर, समोरचे जर बरोबर. बँडविड्थ कमी असेल तर व्हिडिओमुळे आवाज स्मूथली येत नाही. हा. त्यामुळे कधी कधी ऑफ करून बोलावं लागतं. पण आमचे मी माझ्या आशिष क्लासमध्ये लोकेश, व्हिडिओ आमचे मॅन्डेटरी व्याई आहेत, त्यांनी व्हिडिओ तर ओपन केला पण चेहरा कसा दिसत नाही. खिडकीत दिसते पण त्यांची. त्यांच्या चेहऱ्यावर उजेड नाही पडत. खिडकीत दिसते माझं त्यांची. काय बोलत पण नाही काही. नंदाकडे येतात की नाही मला माहिती पण नाही. आले तर फेरी मारा म्हणून सांगितलं जरा, पण काय ते आले तर कळणार ना. कळणार कसं आम्हाला? लोक काय बोलत नाहीत. त्यांचा हे म्यूट असेल कदाचित. मोठं आहे, मोठं आहे. त्याला ऐकू तर गेलं असेल ना माझा आवाज? हा. चला, थँक्यू व्हेरी मच. ओके, पुढच्या बाय. रविवारी पुन्हा या. पुढच्या रविवारी पुन्हा या. करतो येण्याचा. आठवण राहिली पाहिजे बस 10 वाजता मीटिंगचं. जॉन सर, आजच्या तुमच्या विवेचनाचा मी व्हिडिओ युट्यूब वर टाकीन. तुम्ही जरूर शेअर करू शकता तुम्हाला हवं असेल. एवढं खरीच माझं भाषण नाही येते. नाही, तरी खूप- आवाजात बोललो मी. बरीच माहिती चांगली होती ना. प्रत्यक्ष काम करीत असल्यामुळे ते ऑथेंटिक आहे. या बाबतीमध्ये मी प्रताप भोगाडे आहेत, त्यांना मी झूमवर आणू शकतो, पण तेवढी लोक पण जमली पाहिजेत. तर मी तिथे अधिक माझ्यापेक्षा, मी म्हणजे काय वासरात लंगडी गाणी शहाणी असा माझा प्रकार आहे. ते अगदी सर्वज्ञानी ते चांगल्या पद्धतीने बोलते. हा तुमचा नम्रपणा आहे. काय असं वाटणं हेच खूप चांगलं लक्षण आहे की त्यामुळे पुढे जात राहतो माणूस. जेव्हा असं म्हणतो ना की मला सगळं कळतं, तेव्हा तो माणूस थांबतो तिकडे. तर आपल्याला आपल्या मर्यादा माहिती आहेत ना, म्हणून मी सांगितलं की मर्यादा माहित असणं हे चांगलं सांगितलं तुम्हाला मी. हे मोठेपणाचं लक्षण हेच आहे, मर्यादा माहित असणं. नाही असं स्वतःला एकदा अमर्याद समजायला लागला माणूस की मग त्याचं संपलं सगळं. चला, थँक्यू व्हेरी मच. ओके, बाय.